बुडे तुझ्या पोराला समजून सांग ना, माणूस की दगोपणा करून आला तर गावामध्ये बाल तू घेणं देणं आमच्या नांदी लागीन तर वाईट करून टाकू, आम्ही बेकार करून टाकू. शिल्लकपणा करून आला बुडे तो गंठ्या. समजून सांग त्याला माणूस की. हा सांगू राहिलो मी. काय समजून सांगू बाप्पा नामदेव, आता काय केलं त्यानं? त्यानं काय केलं? आम्हाला घरकुल आले, त्याच्या पोटात दुखून राहील, साऱ्या गावात गोळ्या मारून राहिला. त्याला घरकुल कसं काय दिलं म्हणते सांग बा बुडे, बरोबर आहे का हे? बरोबर आरोप लावून राहिला बाबुडे तू, बरोबर आहे का? आम्ही आज लोक रुपया तरी खाल्ला काय? 20 वर्ष झालं सरपंच आलं का तुझ्या कानावर काही बुडे? सांग ना तू. हा अगोपणा करून आला बा तुझ्या पोरगा घेणं देणं फालतू, कसं आमच्या नांदी लागीन तर मग बेकार होईल. बाबा मा म्हटलं ऐकलं असतं त्यानं तर असं काल असतं बाबा. मग तुमचं तुम्ही पा बापा आता काय आहे तर मा म्हटल्यानं काही ऐकत नाही तो, मावरच तर शिरजोर होते तो, मलाच तर बोलते. मी काय सांगू तुम्हाला ते पाबा आता काय तुमचं ते. बुडे तू ये आमचे संबंध आहे म्हणून सांगायला आलो की पोराला समजून सांग. आता तूच म्हणतो की तुमचं तुम्ही वा तर मग आता वाईट होईल बरं. हा बेकार होऊन जाईन काम सांगून राहिलो. तुम्ही पाबा जे करायचं असेल ते करावा तुम्ही त्याचं. आता मी काय करू? मा म्हटल्यानं तो शब्दही नाही ऐकून राहिला ना बापा. बंदा गावाचे उकीर काढून राहिला तो, याले बोलीन काही त्याले बोलीन ते काही. आता मी सांगा कोणाच्या झमेल्यात पडू मी, कोणाला समजून सांगू? माझ्यानं बापा काही कोणाला समजूनही सांगले जात नाही आणि तो काट माझ्यानं ऐकत बी नाही आता. बरोबर, आम्हाला हेच तर पाहिजे होतं. मग झाला आता त्याचा कार्यक्रमच लावतो मी. आपल्या वाटी गेला म्हणजे कार्यक्रम झाला. कसं आपले संबंध होते प्रेमाचे म्हणून सांगायला आलो. आता बजेट हुकला त्याचा, बजेटच करतो आता. बुडे सांगितलं ना तुला, आता झाला कार्यक्रम त्याचा. तुम्ही काही करा बापा, काही करा, काही म्हणा त्याले, मी काही म्हणत नाही बापा तुम्हाला. आता मस्त जीव कावेला सगळा बापा. आता काय करू मी, मलाच तर समजून नाही राहिलं काय करून काय नाही. बरं चला सरपंच, चला आपण चालले जाऊ. आता बुडीनं परमिशन दिली, काही करा आपण बजेट लावूच त्याचा आता. हा चला नामदेवराव. बापा सरपंच हा प्लॅन तर फेल गेला बा. गरमागरमीत येऊन बी बजेट नाही लागला. बुढीचं डायरेक्ट हात वर केले बुढीनं. दुसरा प्लॅन तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. थांबा ना तुम्ही. मग मी पुरा पाठ पाहतो ना याची पागलाची आहे. बजेटच बसवतो ना मी बी. चाला ना तुम्ही. हाय माझं दुसरंही प्लॅन आहे माझं. गंठ्याला काय करावं लागते बरं? कोणाचं काही घेऊन देणं नाही ना. पण हा गंठ्या काऊन त्याचे पागलधंदी करून राहिला काय सांगा? कोणाचे घरकुल आले त्याच्या पोटात काऊन दुखून राहिलं काय माहित? कोणाला काही म्हणेन, कोणाला काही म्हणेन. गावातल्या एका व्यक्ती काही म्हणून राहिला तो. आता सांगा आपण कुठे बोलता? हे झाले पोरग पागल झालं. बघा पागल गंठ्या आला का आता? बंद गाव डवरून आला काय? ये ना ये, तुझीच वाट पाहायला चालू होती बापा. ये काय म्हणते बापा माझी बुढी? काय बोलून राहिली मुली आता? मा काय म्हणतो? तू काऊन रिकामे धंदे करून राहिला रे? हा काऊन रिकामे धंदे करून राहिला बाबा? कोणाला घरकुल भेटो नाही भेटो, हा कोणी खोपडी जाव, कोणी बंगल्यात राव, तुला काय करा लागते? हा तुला माझ्या जीवाची फिकर आहे की नाही? हा की मी जीवाचं करू माया काही? तुला काही समजूनच नाही राहिलं. कसं समजून सांगू मी तुले? लोक माझोड येऊन राहिले बापा. तुझ्या नावाच्या कन्या कांडाले समजून सांगा त्याला, समजून सांगा. आता मी काय समजून सांगू? तुम्हाला म्हटलं ऐकून राहिला काय? जरा सगळं समजत नाही गाड्या तुले. हो मा, चांगल्या कामात इग्नो असतातच ना. आपल्या गावात गरीबाई घरकुल देऊन नाही राहिले. हे 10 एकरावाल्याला घरकुल देऊन राहिले. मग मी आवाज उठवला तर मग याचे पोट दुखले ना, म्हणून ते आज आले. असं कोणी सांगितलं की बा आम्हाला घरकुल भेटले, ढमुक झालं नाही मी बोट घालतो असं सांगितलं जाईल नाही की? लुच्चाई ना हराम खरं. त्याच्या म्हटलं ऐकू नको तू. त्याला काय करा लागते रे बाबू? कोणाला घरकुल येऊ नाही येऊ, तुला काय करा लागते? एवढी समस्या काही कामाची नाही ना बापा. आपलंच पाय ना आपण. लोकांच्या याच्यात बोट घालून राहिला. आपलंच तर सुद्धा नाही बापा. आपल्या याच्यात कांड्या करतात ना मग लोक. ते समजत नाही का तुला? तू डोक्याला ताप घेऊ नको बरं. टेन्शन घेऊ नको. तू डायरेक्ट सांगायचं की त्या गंठ्याचं तुम्ही काय असेल ते पा, मला सांगू नका. तू डायरेक्ट हात वर करायचं. मी पाहतो काय तू काल टेन्शन घेऊन राहिली. मी सांगतो लोकाईले. कमी जास्त झालं तू तर काय करू मग? मी एकटाच पोरगा असणार बाबा तुम्हाला. लोकांचं काय खरं आहे बापा? त्याला म्हटलं की जा करा काही बी ते करतो. ते काही ना काही करतीलच ना. मारून गिरून टाकलं तुला तर मी काय करू सांग बरं? मा चांगल्या कामासाठी मरण देऊ पत्कार तुम्ही. तसं बी काय माणसाले जीवनात जगून सांग मरा. चांगले कर्म करून मराव माणसानं. वाईट धंदे करून नाही. बोट घालून मरून राहिलो काय? कोणाले 4 लोकांचं भलं व्हा म्हणूनच मरीन की नाही, म्हणूनच मारतीन की नाही. मला हे मारू दे ना. टेन्शन नको घेऊ तू. काय बापा गंठ्या तुझ्या डोक्यात काय घुसलं रे बाबू? असं नको करू ना बापा तू. मा तू टेन्शन नको घेऊ. जो काम माणूस समाजसेवेमध्ये मरत असते की नाही तो अमर असते. लोक त्याच्या जयंत्या साजऱ्या करत असतात. काही पोराची जयंती साजरी केला जाईल. मा येतो मी. काय बाई या पोराच्या डोक्यात कोणतंच खूड घुसलं काय सांगा बापा? काही गरज आहे काय गंठ्याला करायची? काहीच गरज नाही ना. अरे रघु काय माझं नाही काय फिरून राहील तुम्ही त्या गंठ्याच्या मागं? बा हे माझं घरकुलाच आहे ना रे बाबा. हे घरकुलाच आमचा नंबर नाही लागला ना. आम्ही दारिद्र्याशी खालील माणसं. आम्हाला घरकुल भेटून नाही राहिले गावामध्ये. आणि 10-15 एकरावाल्याला घरकुल भेटून राहिले. त्याचाच माझं नाही. त्या गंठ्यानं उठून उभे केलं बापा ते.
अबे माझून करून बी तुम्हाला घरकुल भेटून राहिले का? काही भेटत नाही घरकुल. गरिबाने आहे कोणी नेत नाही बाबा. हा सारा श्रीमंताले कसं ते सारे जोडजोडचे असतात ना बा, त्यालाच भेटते, आपल्याला नाही भेटत. काही टेन्शन घेऊ नका आणि काही माझं आणू नका, जाऊ द्या. पण आज झोपल्यात. असं असं कसं काय भेटणार नाही बुढे बा? हा घंट्यानं गेला आता पुढाकार, घंट्या म्हणते तुम्हाला घरकुल देतो म्हणजे देतोच. हा गरीबाला पहिले म्हणते घरकुल गावा म्हणते. हा नाही घंट्या देतो म्हणते. त्या घंटे ह्याची का बोंडसा आहे? तो काय कलेक्टर आहे कुठला की तुम्हाला घरकुल भेटतीन? माझून येईन, 2 पैसे गंठे तोंडात घालतीन, तीन झालं मुडलं कुसातून. काही खरं नसते गड हे. बुढे बा तसं नाही ना, माझं आणल्याशिवाय जमणार नाही ना. नाहीतर आपल्याला झोपडीतच राहा लागेल ना, टीना घरात. हे आपल्याला घरकुल तर मरतात लोक देतील नाही. मग यायचे हे सारखं करून घेतील. याचे 2-2 मजले चढले. वाडगे राजा यायचे, बैल ढोरं राजा सिमेंटच्या घरात राहून राहिले आणि आपण कुळात आहो ना अजून बी. अजूनही माझं आणतच नाही काय तरी यायले घरकुल भेटून राहिले. आपल्या गावातल्या मोठमोठ्या लोकांना, श्रीमंत लोकायले माझं आणून काय ना काही प्रभाव तो पडी. खरंच मोतीराम माझं आणाच लागते. आपण माझं आणत नाही ना तर हे सायाचे फायदा उचलून राहील त्या गोष्टीचा. नाही यायला शिकवाच लागते, याची होरा लागते. विठ्ठल नामाई शाळा आता. अरे बा याची गेंड्याची कातडी व्हायला रे बा. यायला काहीच फरक पडत नाही रे बा. बेसरम असतात हे राजकारणी लोक. आता पाय ना तू हे कर्जमाफी, किती तोंड मारलं निवडणुकीच्या अगोदर. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी. काची बोनसाची कर्जमाफी रे. उल्लेखही लिहिला का साधा? घे गाजरा हाती आता, जे निवडून. नाही ते तो मुद्दा आपल्याला काही घेणं नाही त्याचं कर्जमाफीचं. हे आपलं घरकुलाचा महत्वाचा. आणि हे ग्रामपंचायत गावातला आहे ना मॅटर. गावामध्ये आहे ना. खरंच गड्या हा गावातलं मॅटर आहे. कसं आपल्याला कसं माझं आणाच लागेल. हा घंटे आणून राहिला माझं आता बरोबर होऊन राहिलं ते. अरे बाबा हे बोलतात ते करत नसतात ना बाबा रे. तुम्ही माझून किती आणलं तर काहीच होत नाही. येईल काहीच फरक पडत नाही ना बाबा. किती आश्वासनं देईल ते. 2100 रुपये काची बोनसाची, 2100 कर्जमाफी, काची बोनसाची कर्जमाफी. काहीच होणार नाही तुम्हाला सांगतो. 2 कोटी नोकऱ्या, कोटी नोकऱ्या झंडफय काहीच नसते. हे नुसतं फोकांड्या गोष्टी असतात. काही म्हणजे याच्या फंद्यात पडू नका, नांदीला लागू नका आणि आपलं नुकसान करून घेऊ नका. सण कामाला जात जा आणि खात जा. मला घरकुल भेटीन का, मला असे भेटीन का, ही योजना भेटीन का, ते भेटीन का, काही नसते गरीबाली. हो बुढे बा, हो देवलाल भाऊ. म्हणतर बा घंटा काय म्हणतो रे बा घंटांना? तुम्हाला घरकुल पाहिजेत ना? चला मग पंचायत समितीला जाऊ ना. अच्छा भेटू आपण. त्याला सांगतो मी काय आहे परिस्थिती. काय गड्या गंठन, काय गरीबाईल फिरून राहिला इकडे तिकडे. काही भेटत नाही गड्या घरकुल फरकूल. कुठे किती कुदला तर सारे सारखे जात ना. एकाच माळीतले मनी आहेत ना बाबा. खाली याचा खर्च करून राहिला फालतू. घेणार देणं गरीब लोकांचा. अरे बुढे बा याच्यासाठीच ते हे फायदा घेऊन राहिले नाही. माझं नानाच लागते म्हणून तर आपण गरीब. आपल्याला कोणती गोष्ट भेटून नाही राहिली. त्याच्या छाताळावर जाऊन कुदा लागते. मग समजते जाईल काय तर. काय बा तुझ्या डोक्यात घुसलं रे बा हे फालतू घेणार देणं. जाऊ दे गड्या, नान सोडून दे. काही फायदा नाही या गोष्टीमध्ये. हे जे बसल्या जाऊ तर जेवल्यावर खरंच ते भाऊ फोकाड्या मारतात हे लोक. जाऊ दे, नान नको लागू. बा तुम्ही आता चुप राहा. आमचं काम आम्हाला करू द्या. चला आपल्याला जाणार पंचायत समितीले. कशा फोकाड्या मारतात कसे देत नाही घर बोलायचं पाहतो बा. चला. अरे बा घंटन चाल बा तुया माग मागा. हा आम्ही आम्हाला घरकुल पाहिजे फक्त. हा तुम्हाला घरकुल देतो. चला तुम्ही मागा मागा. हा मोठा गेला घरकुल देतो आणून. आता झंडपय घरकुल. हंबळ्याला पाहू काही समजत नाही. झाट लवकर लोक. काय बा काय नांदी लागली घरकुल आहे. काही भेटत नाही घरकुल. गरीबा कोणी नाही नेणार नसते. कायचे ना आपले लिहून दिलं सोबत. गेलोच तर आपण बी सांगेल. घंट्या मायला सांगितलं की अशी रिकामी धंदे करूला तेव्हा पोरगा आवर म्हणून. अरे थांब ना तू जरासा शांत धर करू. ती 2 जण गेले ना आता मेळ आणतात असते काही ना काही. मले घरकुल नाही भेटलं की पाय तू कसा बजेट करतो. तर या गंठ्याला सायाच्या गावात ठेवतोच नाही ना लुच्च्याले. थांबतो बजेटच बसू त्याचा सायाच्याचा. हो काय माय उन्हावर तपला आपल्या फालतू घेणं देणं. त्याला काय करावं लागते. सरकार देऊन राहिलं याचाच पोट दुखून राहिलं. अरे सारेचाच प्रश्न आहे ना हा. तुम्ही टेन्शन ना घेऊ. थांबा तुम्ही सारे मिळून बजेट बसू द्याचा सायाच्याचा. पागल तर पागल आपल्याला शिकून राहिला सायाचा लुच्च्या. सारे मिळून बजेट बसू त्याचा. आता फक्त खबर येऊ दे त्याची. माय काय म्हणते तो पाहू दे पहिले. आले हो बुढे बा आले हो. हा आले रे बापा जमलं वाटते. झालं रे गड्या काय झालं? झालं गडे हो. त्या गंठ्या मायनं काढून दिलं. ते म्हणते माहिती काही नाही. तो गंठ्या ऐकत नाही. मा म्हटलं तुमचं तुम्ही पहा म्हणे. अशी म्हणजे गंठ्याची माय सांगा. आता काय आता घरकुल भेटणं खाल्ल्या सरपंचाला पैसे.
अरे बा सरपंच आता कसं रे पा आम्हाला घरकुल भेटत नाहीत का रे बा आता. थांबा जरा शांत ठेवा ना. आता त्या बुढी नाही म्हटलं म्हणजे काय झालं काय. थांबा ना देतो ना तुम्हाला घरकुल. मला डोकसत लावू द्या आता. बा काय शांतता ठेवायला लावतं. उचला त्या गंठ्याले. चला दाबू सायजाला कुठेतरी नेऊन 8-10 दिवस महिनाभर तोतलं घरकुलाच काम सुरू होत नाही. तोतलं सोडूच नाही सायजाले. चला म्हणशीराम भाऊ सडेल घरासाठी त्याची किडनॅपिंग करता का. त्याच्या माइंडचा रिपोर्ट द्यायला आपल्या नावात आता आपण बंदे अटकू. हाती लागलो की सडेल घरासाठी घरकुलासाठी काय लोकाईले काय हे करता का. केसेस घेता का लावून अंगावर ज्याला जाता. हो गड्या नामदेव तुझ्यासाठी येशील भाऊ सडेल. पण आमच्यासाठी मोहलच आहे तो घरकुल म्हणजे. काय सांगतो तू गड्या. तुम्ही म्हणता हे नाही करू ते नाही करू मग करता काय सांगा ना. त्याचा बंदोबस्त बशीन कसा त्या पागलाचा गंठ्याचा. तो उराड चढून राहिला ना ठीक. त्याचा बजेट कसा लागेल. त्याचा बजेट लावाच लागते. त्याचे मायन हात वर केले. त्याला समजून सांगणारा कोणी नाही. तो साऱ्या गावात कुठून राहिला लोकायले घेऊ गरीबाईले. कसं आहे तो होईल मोठा नाकून होईल लहान. कसं आपल्याला घरकुल भेटलंच पाहिजे. त्याचा बजेट बसवाच लागते. विचार करा काहीतरी आता. मग आम्हाला जर घरकुल नाही भेटलंच पाहिजे हो. तू काय करायचं ते कर त्या गंठ्याचं. आम्हाला सांगू नको तू. थांबा जरा हे शांत ठेवा ना. तुमचा आणतो ना मेळ मी. थांबा ना विचार करू द्या मला जरासा. उघड्या सरपंच मगापासून हेच म्हणून राहिला. विचार करू द्या थोडासा. काय कोणता विचार करून राहिला तू. आम्हाला घरकुल आमचं निष्ठून राहिलं. विचारच करून राहिला तू. अरे मुंशीराम भाऊ तू खल्ल्यान रूप नाही येतो एका दिवसामध्ये. थांबा ना जराशे. काढून त्याच्यावर काहीतरी पर्याय. थांबा ना. म्हणून राहिलं बा पर्याय काढू. तोंडातला घात चालला तरी पर्याय काढूच. त्या पोऱ्यानं माझा आणला साऱ्या गावामध्ये. आपल्याला घरकुले भेटले त्याचं पोट दुखून झालं साहजाचं. अरे सरपंच कसं आता. वा सरपंच मला जर घरकुल नाही भेटलं की नाही तू पाहिजे हो. तुला सांगतो मी 20,000 खर्च करेला. मला 20चे 40 लागतील भाऊ. थांबा तुम्ही जराशे घाई करू नका. मी मेळ लावतो ना. टेन्शन घेऊ नका ना. चला तुम्ही घरी चला. मी करतो काय करायचं आहे तर. कुकडे कांडी फिरवा लागते. कोणाच्या कुलपाल कोणती चाबी लावा लागते मला माहित आहे ना. चला तुम्ही. सरपंच सकाळपासून कुलपाला चाब्याच लावून राहिला. कोण्या कुलपाला लावते काही माहित. नरगड्या साधू सामना वय नको करून देतो तुले घरकुल. एवढी काय काही झाली तुले. मोठा चालून सांगून राहिला मला तू लेगा. असं मला कोणीच बोललं नाही लेगा आदलो. त्यानं मग गरम काल होऊन राहिले. आपली चूकन सांगून राहिले मोठे. लोक तुमच्या विरोध जातात. आम्ही काय करा त्याला. आम्हाला घरकुल पाहिजे. सांगू नका ते आम्हाला. आमच्यावर गरम नका हो. मंगळ जरासे गरमागरमी ना करून आपल्यात वाद होती फालतू. कसं दुसऱ्या फायदा होईल. मग या गदेले तेच सांगून राहिलो ना मी. समजून नाही राहिलं. चला ना घरी. मी लावतो ना मेळ लावतो ना पुढची फिल्डिंग. बरं तुमच्या घरी चला सरपंच चला. चांगले बा सरपंच तुझ्या डोक्यात कोणता प्लॅन आहे तर तू आणला आम्हाला घरी चला. काय आहे काय आहे. नगड्या साधू तुरी जरा शिकी सबुरी नाही बापा. एवढी घाई लेखा. काय लेखा तू खाल्ल्यान रूप नाही येत ना. जरा शांत ठेवा लागते ना. ढोंगण टेकवलं फक्त लेखा घरी. झाली तुझी कचकच सुरू बा. तू या काय भाऊ तू बसलाच पैसे घेऊन घर. आमच्या गळ्याला फाशी लागेल आहे ना. आम्हाला आमचे जर घरकुल कॅन्सल झाले तर आमचे पैसे जातील सारा. घरकुलही भेटणार नाही आम्हाला चिंता लागेल आहे सारी. थांबा पैसा ऐकतं. खरंच गड्या खरंच ना. पैसे दिलात ना आम्ही आमचा थट जीव तुटून राहिला. खसकन तुला 10,000 दिले मी आमजून. तर कसं आहे एक तर तू गंठ्या माझं करून राहिला म्हणून आमचा जीव तुटून राहिला. पहा तुम्ही ना 10-5 दिले असतील. मी 20,000 दिला त्या सरपंचाला. काय सांगा माझीव कुठे अशीन माझीव. लाख करून राहिला. तो गंठ्या तिकडे माझून आणून राहिला. घरकुल देऊ नका येईल. बा तुम्ही दोघं तिघे जण थांबा ना. ते सरपंचाला विचार करू द्या. जरासा काही म्हणजे विचार करायला टाइम देत नाही बा माणसाने. पैसे घरकुलच करून आले. थांबा भेटीन ना. कुठे जाणार आहे. सरपंचानं सही मारल्याशिवाय घरकुल कोणालाच भेटत नाही. सरपंच सहीच मारतील नाहीत ना. मग टेन्शन ना घेऊन तुम्ही. थांबा तुम्ही तुमचा बजेट बसवतो. मी घरकुल पाहिजे तुम्हाला. मी आता साहेबाला फोन लावतो. साहेबाला विचारतो ना. लाव बाबा कोणा साहेबाला फोन लाव. तू लवकर झटकनी लाव. काय मेळ आणतो. हो लावतो मी मेळ. थांबा सर शांत ठेवा. हॅलो नमस्कार साहेब. सरपंच बोलून राहिला. साहेब घोर झाला. ते तुम्ही ना जे काही घरकुल सँक्शन करून दिले ते माझ्या गावातील व्यक्तींना ते मी तुम्हाला रिकमेंड केली. ते नावं वगैरे लिहून दिले होते. तर थोडासा घोर झाला. घोर तर काही झालेला नाहीये. मी साईन वगैरे केलेले आहेत. त्यांचे नाव पण पास झालेले आहेत. पोर्टलमध्ये सुद्धा टाकलेले आहेत. काही घोर तर नाही. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय मला काही समजून सरपंच.
नाही साहेब, तुम्ही ना तर सर्व सँक्शन करून दिलेलं आहे, सर्व झालेलं आहे, पण ते आमच्या गावातला एक गंठन नावाचा व्यक्ती आहे, त्याचं पोट दुखून राहिलं, तो थोडा माझं आणून राहिला की या लोकांना घरकुल कसे दिले बा, असं तसं चालू आहे माझं आमच्या गावामध्ये. असा विषय आहे ना. बरोबर, असा विषय आहे का? ठीक आहे ठीक आहे. मग आता कसं निपटा मग तिकडच्या तिकडे तुम्ही? काय तर गावातच. बाबा साहेब, गावातल्या गावात नाही निपटत ना, बेजा तो का आणून राहिला काय सांगा साहेब. तो नक्की पंचायत समितीला येऊ शकते, 4-5 जणांनी घेऊन तडसा माजून करू शकते. तर तुम्ही सतर्क राहा आणि कसं त्याले हो हो करा आणि त्याला काही म्हणजे त्याचा मेळ लागू नका देऊ तडसा, त्याचा कार्यक्रम करा तडीचा. हो का? ते पंचायत समितीला येणार का? ठीक आहे ठीक आहे, माझ्या टेबलवरती येऊ द्या त्यांना, मग सांग तुम्ही त्यांना कशी आहे नियमावली वगैरे, कसं काय असते तर कागदांच्या त्रुटी ढमक टमक मी बरोबर करतो शाळा, तुम्ही टेन्शन ना घेऊ ना सरपंच. असे तर लय प्रखंड दाबले आपण. तेच म्हटलं बा, कसं तुम्हाला सतर्क करणं मा काम आहे. तर कसं आहे, आम्हाला हन्यास आणलं त्यानं गावामध्ये, तर कसं तडसा काही मेळ येऊ नका देऊ, त्याला काही ना काही त्रुटी दाखवा, त्याचा बजेट बसा तडसा, नाही तर मग कसं पोलिसाला बोलून ताब्यात देऊन टाक जा, की बा साहेबाला मारलं असं तसं काही खोटं नाटक जमू जा तुम्ही. नाही तसं करण्याची काही गरज पडत नाही, जास्त झालं जास्त अंगावर आला तर मग मी बघतो ना, तो पर्याय शेवटचा आहे आपल्याजवळ अंदर टाकायचा. आपण सेफ झोन मध्ये, टेन्शन घेऊच नका तुम्ही, बिलकुल काही वांधा नाही. फक्त आता एक करा की जे काही गावातले तुमच्या ओळखीच्यांना घरकुले दिलेले आहे त्यांना म्हणा थोडंसं शांतता ठेवा. हा, कुठे बवाल करू नका, भांडणं करू नका, काहीच नाही, शांततेत चालू द्या. हा, टेन्शन घेऊ नका म्हणा. नाही सांगतो मी त्यांना की बा असं असं आहे, तुम्ही काही जास्त टेन्शन घेऊ नका, माझून काय आणू नका, सांगतो मी द्यायला. बरं ठीक आहे, मग चला निघतो मी ऑफिसला. बघतो मग तुमच्या गावातला तो व्यक्ती आल्यानंतर गंठन. हो हो बघा साहेब, हो हो चला मग ठेवतो फोन. हा नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. ऐकलं का बा साधू, ऐकलं तुम्ही दोघा तिघांनी ऐकलं ना काय म्हणणं आहे तो साहेबाचं. तुम्ही टेन्शन ना घेऊन, आपले हात लय लंबे आहेत ना, पाठीने दबला तटी दबीन साहेबाजवळ. हो ऐकलं, पण कसं आहे आम्हाला फक्त घरकुल भेटलं पाहिजे, आमचं म्हणणं हे एकच आहे. आम्हाला हे ते साहेबाचं घेऊन देत नाही, तू काही घेऊन देत नाही, आम्हाला फक्त आमचे हप्ते रेग्युलर भेटायला पाहिजे घरकुलाचे. घरकुल झालं झालं आमचं. मी काहीच टेन्शन नाही घेऊन, तुम्हालाच घरकुल भेटेन ना, काय टेन्शन घेता तुम्ही. आला आम्हाला धीरोसा काही बांधा नाही. आला मग आता चला बसा.